ಶ್ರೀಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಹರಿಃ ಓಂ. ಶ್ಲೋಕಾಧ್ಯಯನಂ ಇತ್ಯಾಖ್ಯಾಯಾಂ ಮಾಲಿಕಾಯಾಂ ಅದ್ಯತನಃ ಶ್ಲೋಕಃ ಅತ್ರ ವಿದ್ಯತೆ. ವಿಷ್ಣುಶಕ್ತಿ ಸಮುತ್ಪನ್ನೇ ಶಂಖವರ್ಣೇ ಮಹೀತಲೆ ಅನೇಕರತ್ನ ಸಂಪನ್ನೇ ಭೂಮಿದೇವಿ ನಮೋಸ್ತುತೆ. ಅಸ್ಯ ಶ್ಲೋಕಸ್ಯ ಪದಚ್ಛೇದಃ ಏವಂ ಭವೇತ್. ವಿಷ್ಣುಶಕ್ತಿ ಸಮುತ್ಪನ್ನೇ ಶಂಖವರ್ಣೇ ಮಹೀತಲೆ ಅನೇಕರತ್ನ ಸಂಪನ್ನೇ ಭೂಮಿದೇವಿ ನಮಃ ಅಸ್ತು ತೇ. ಅನ್ವಯಂ ಜಾನೀಮಃ. ವಿಷ್ಣುಶಕ್ತಿ ಸಮುತ್ಪನ್ನೇ ಮಹೀತಲೆ ಶಂಖವರ್ಣೇ ಅನೇಕರತ್ನ ಸಂಪನ್ನೇ ಹೇ ಭೂಮಿದೇವಿ ತೇ ನಮಃ ಅಸ್ತು. ಅತ್ರ ಅಸ್ಮಿನ್ ಶ್ಲೋಕೆ ಭೂಮಿದೇವ್ಯಾಃ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಅಸ್ತಿ. ಸಾ ಭೂಮಿದೇವಿ ಪೃಥಿवी ಧರಣಿ ಧರಿತ್ರಿ अस्माकं सर्वेषां माता अस्ति, भूमाता अस्ति. सा कथम् उत्पन्ना, तस्याः सृष्टिः कथम् अभवत् इत्युक्ते विष्णोः शक्त्या एषा उत्पन्ना. अतः विष्णुशक्ति समुत्पन्ना अस्ति. हे विष्णुशक्ति समुत्पन्ने भूदेवी महीतले शंखवर्णे भूमिदेव्याः तलभागः शंखः इव शुभ्रवर्णयुक्तः अस्ति. तादृश भूदेवी अनेकरत्नसम्पन्ने अनेकेषां रत्नानाम् आकरस्थानमस्ति. एषा भूमाता. अतः भूमाता अनेकैः रत्नैः समुत्पन्ना अस्ति. हे अनेकरत्नसम्पन्ने हे भूमिदेवी हे भूमातः ते नमः, तुभ्यं नमः, प्रणामः नमांसि. अस्तु, प्रणामः अस्तु, तुभ्यं प्रणामः अस्तु इति भूमिदेव्याः अथवा भूदेव्याः प्रार्थना अत्र विद्यते. अयं श्लोकः अनुष्टुप् छन्दसि वर्तते. विष्णुशक्ति समुत्पन्ने शंखवर्णे महीतले अनेकरत्न संपन्ने भूमिदेवी नमोस्तुते. एतस्य श्लोकस्य कण्ठपाठं कुर्वन्तु. शुभमस्तु. धन्यवादः.